नगर संघर्ष न्यूज प्रस्तुत विकासावर बोलू काहीचे प्रायोजक आहेत हॉटेल काळभोरवाडी गावाकडच्या जेवणाची अस्सल चव, शुद्ध शाकाहारी जेवणाची उत्तम सोय। आपल्या स्वप्नातील घरांच्या मजबूत आणि सुंदर दरवाजासाठी एकमेव विश्वसनीय ठिकाण श्री कालिका डोर। इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिकल्सचे होलसेल डीलर निखिल लाईट हाऊस। अहमदनगर मध्ये संधी वातावर अत्याधुनिक उपचार अतिदक्षता विभागामध्ये 24 तास सेवा देण्यासाठी MD मेडिसिन डॉक्टर उपलब्ध असणारे एकमेव हॉस्पिटल न्यूक्लियस हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर। नमस्कार, नगर संघर्ष न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। मी सागर विस्तारी। आपल्या सर्वांना माहिती आहे की सध्याला वारी विधानसभेचे चालू आहे। कोणत्याही क्षणी निवडणुका होऊ शकतात, म्हणजे निवडणुका जाहीर होऊ शकतात, कारण की 2 महिन्यावरती विधानसभा निवडणूक आली आहे आणि सर्वांना आपल्या परीने प्रयत्न चालू केलेले आहे सर्वांनी। महाविकास आघाडीचं सुद्धा आता जागा वाटप चालू आहे की नेमकं कोणती जागा कोणाला द्यायची। 3 पक्ष आहे, काँग्रेस, शिवसेना ठाकरे गट आणि NCP शरद पवार गटाचा गट आणि आता अजून त्यांचे मित्र पक्ष आहे। परंतु यामध्ये जागा वाटपाचा तिढा अजून सुटलेला नाही, परंतु सर्व इच्छुक आपले आपले प्रयत्न करत आहे। आणि आपण जर पाहिलं तर योजनांचा सुद्धा अनेक पाऊस पडतोय, महायुतीने अनेक योजना आता पाऊस पाडायला सुरुवात केली आहे। परंतु आपण आता सर्व इच्छुक उमेदवारांना एका व्यासपीठावर आणायचं ठरलंय आणि त्यांचं नेमकं विजन काय आपल्या मतदारसंघाविषयी। कारण की आपण प्रत्येक चर्चा ही नुसती वादविवाद याच्यावर पाहतो, पण आपण वादविवादावरती आता चर्चा करणार नाही, तर विकासावर चर्चा करणार की त्यांचं विजन काय आहे, त्यांना मतदारसंघामध्ये नेमकं कोणती कामं करायचे, आतापर्यंत त्यांनी काय केलंय आणि त्यासाठीच आणि वादविवाद सुद्धा आपण घ्यायला पण शेवटच्या टप्प्यात। आता आपण आज जर का विचार केला, आज आपण पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाकडून इच्छुक असणारे संदेश ठाकरे यांना आमंत्रित केलंय। ते आज माझ्यासोबत आहे, त्यांचा आपण परिचय करून घेणार आहोत। नमस्कार सर। नमस्कार, जय महाराष्ट्र। आज तुम्ही पारनेर विधानसभा मतदारसंघासाठी इच्छुक आहात। पहिले तुमचं थोडक्यात परिचय करून द्या की तुमचं शिक्षण किती झाले, तुम्ही राजकारणात कधी बसणार आहे, समाजकारण कधी बसणार? मी समाजकारणात तर 2000च्या अगोदरची परिस्थिती, 99च्या दरम्यान मी समाजकारणामध्ये गेलो आणि राजकारणात येत असताना 2004च्या दरम्यान राजकारणात थोडा प्रवाह होता, परंतु पुढे नव्हतो। आमचा भाऊ एक पुढे असायचा, बाळासाहेब कारले नावाचा, तो भारतीय तो पुढे असायचा, त्यामुळे तो असेल तर आपण नसावं, आपण विविध व्यवसाय कामावर ह्यावर त्यामुळे राजकारण राजकारणात बिलकुल नव्हतं। समाजकारण म्हणून आपलं काम असायचं काय। समाजकारणात करायची आवड कशी काय लागली आणि तुम्ही जिल्हा परिषदेमध्ये किती वेळा घेऊन आला, तुमचं शिक्षण किती झालेलं आहे? माझं शिक्षण मी BSc केलं आणि नंतर मग BA केलंय आणि राजकारणाची आवड तर बिलकुल नव्हती, राजकारणाविषयी खूप राग असायचा, परंतु माझ्या व्यवसायाच्या निमित्तानं मला एका ठिकाणी खूप त्रास झाला आणि तो झालेला त्रास मी दूर करण्याचा प्रयत्न केला। मी नाव इथे घेणार आहे त्यांचं, परंतु तो दूर करत असताना मला तो दूर करताना नंतर राजकीय हस्तक्षेपाचा परिणाम झाला आणि मला खूप त्रास होईल, समोरच्याला पण खूप त्रास झाला की याच्यात आपण काय केलं पाहिजे, तर नाईलाजानं मला राजकारणात जावं लागेल अशी माझी मानसिकता तयार झाली। आणि नेमकं ही घटना 5-6च्या दरम्यान झाली आणि 7ला जिल्हा परिषदेच्या निवडणुका लागणार होत्या आणि त्या दरम्यान असे माझे पत्रकार मित्र होते लवकुमार चोबे आणि एका दशक्रियेमध्ये बसलो आणि माननीय शिक्षकांची गाडे सरांचा त्यांना फोन आला की आपल्या निवडणुका लवकरच लागणार आहेत, काय करायचं? तर मग काय नाही म्हटले, आपल्या एक जिल्हा परिषदेकरता पंचायत समितीला उमेदवार पाहिजे। शेवटी पत्रकार मित्रांना समाजामध्ये कोण माणूस कसा जाणार असते म्हणून बरेचसे राजकीय नेते मंडळी त्यांचे संवाद करत असते। मी तुमची स्तुती करतोय असं नाही, परंतु एक वस्तुस्थिती सांगत असते, म्हणून त्यावेळेला ते चोबे सरांनी विचारत होते सर म्हणून त्यांना मी फक्त त्यांची चर्चा ऐकली आणि त्यांची चर्चा झाल्यानंतर मग मात्र मी म्हटलं की मला पण राजकारण द्यायचंय, मला उमेदवारी म्हणू शकते का असा प्रश्न विचारला। पण ते मला म्हटले त्यावेळेला मला संदेश नावाने कोणीच ओळखीत नव्हतं, मला संजू म्हणायचे आणि संजू शेठ नावाने परिस्थिती होती। ते अरे यार संजय तुम्ही उमेदवारी करणार, राजकारण अवघड आहे म्हणजे, पण बा विचार करून असं म्हणून आमचा तो विषय स्टॉप झाला। परंतु ती सुरुवात माझी राजकारणाची त्यावेळेला जिल्हा परिषदेची झाली। शिवसेनाच का निवडली? इतर पक्षांमध्ये वासा असावा असं काय असावं ही एक वस्तुस्थिती असेल असं मला समज गैरसमज काय असं तो होता, परंतु मी बसलेलो असताना एखाद्या मोठ्या माणसाने विचारणा करावी आणि माझ्या मनामध्ये ती इच्छा असणं हा संयोग जुळून आला आणि त्यांना गरज होती आणि मला गरज होती। मला एक प्लॅटफॉर्म हवा होता आणि त्याला एक माणूस हवा होता, दोघांच्या गरजा एकत्र आल्यानंतर ती एक परिपूर्णता एक येऊ शकते आणि शिवसेनेमध्ये बाळासाहेब ठाकरेंचे विचार आक्रमक होते
अन्याय सहन करायचं नाही, आणि माझ्यावरती अन्याय झाला तो सहन करायचा नाही. ती आक्रमकता बाळासाहेबांची, हिंदू बाळासाहेबांची मला भावनीच होती. त्याच्यामुळं तिकडच गेलं पाहिजे असं माझं मन होतं. आणि नशीब म्हणतो किंवा चप्पर फाडके जातात ते वेळ जुळून आला होता की त्याच्यात सहयोग. किती वर्ष तुम्ही जिल्हा परिषद मध्ये सभासद आहात? मी 2007 ते 12 पर्यंत जिल्हा परिषदेला निवडून आलो. आणि त्यावेळेला आरंगाव गट होता, आणि आरंगाव गटामध्ये महिला राखीव करता साधारण ती उमेदवारी होती. आपण म्हटलं ठीक आहे, महिला राखीव आपण करूया उमेदवारी. परंतु कोर्टाचा एक निर्णय आला, परत आरक्षण झालं, आचारसंहिता लागली, परत थांबली, आणि मग परत ओपनला आलं. 2007 ते 12 मी जिल्हा परिषदेमध्ये काम केलं. शिवसेनेचं असल्या कारणानं मला शिवसेनेने अपेक्षेप्रमाणे मला स्थायी समितीचं सदस्यत्व दिलं. तुम्ही खरंच जिल्हा प्रमुख असतील त्यावेळेचे उपनेते आणि भैया राठोड, गाडेसर यांच्या आव्हान मांडले, त्यांनी मला खूप माझ्या क्षमतेनुसार न्याय देण्याचा प्रयत्न केला. ती शिवसेनेमध्ये मिळतं आणि ते मला मिळालं. 7 ते 12 मी जिल्हा परिषदेला होतो. 12 साली ज्यावेळेला आरक्षण झालं त्यावेळेला जिल्हा परिषदेचा गट हा अनुसूचित जाती करता राखीव झाला. आणि 5 वर्षांमध्ये मी फक्त राजकारणात होऊन घेतलं. माझी अक्षरशः आर्थिक परिस्थिती खूप खराब होऊन गेली, आणि मला राजकारणात थांबावं असं वाटायला लागलं. लोकांचा रिस्पॉन्स भरपूर होता, पण कुठतरी थांबलं पाहिजे, घर पाहिलं पाहिजे म्हणून माझी इच्छा होती. आणि त्या इच्छा अनुरूप नेमकी राखीव पडली, आणि आता मला थांबायला मिळेल असं मला वाटलं. मला आनंद थोडासा वाटला म्हणून की आता आपण याच्यातून काही दिवस थांबू शकतो, आपलं घर प्रपंच पाहू शकतो. आणि परंतु नेमकं त्याच वेळेला पंचायत समितीत उघडलं पाहिजे असा एक नेमका प्रवाह सुरू झाला. आणि सुदैव दुर्दैव काय करायचं माहित नाही, पण मला पंचायत समिती निवडणूक लढवावं लागली. आणि 2.5 वर्षाचा जो कालावधी होता तो पण अनुसूचित जातीच्या महिलेकरता राखीव होता. सभापती पदाचा मला सभापती होता येणार नव्हतं, आणि त्यावेळेला शिवसेनेची आणि भाजपची होती. त्यामुळे उपसभापती पण भाजपला देणं गरजेचं होतं, क्रम प्राप्त होता. मला उपसभापती होता येणार नव्हतं, मला न्याय मिळाला नव्हता. परंतु माझी इच्छा नसताना पक्षाच्या आणि कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर मला ती पंचायत समितीची निवडणूक लढवावी लागली. माझ्या सुदैवानं परत 2.5 वर्षाचा कालावधी जनरलला आला, आणि मला सभापती पदाचा काम सांभाळण्याचा बहुमान मिळाला. तो मला शिवसेनेने दिला. मी पुन्हा त्या दोन्ही माणसांनी नाव घेतो, माननीय शिवसेनेचे गाडेसर, मी स्वर्गीय आणि भैया राठोड, हे सर्व शिवसैनिक यांनी मला तो लाभ मिळून दिला. परंतु माझं दुर्दैव सुदैव काय, मी दरवेळेला तोच शब्द प्रयोग करतो की काय म्हणावं, पण माझं नशीब की प्रचंड दुष्काळ झाला. आणि त्या दुष्काळामध्ये काय करायचं, रोज नगर तालुक्यामध्ये होतो 350 ते 400 ट्रिपा पाण्याच्या करावं लागायचं. टँकरचं ट्रिप करत असताना त्या ट्रिपा भरायच्या कशा, कुठं भरायच्या, एक पॉइंट जर भरायला गेला तर एक टँकर भरायला 20 मिनिट लागतात. 20 मिनिट जर लागलं तर एका तासामध्ये 3 टँकर भरू शकतो. परंतु 20 मिनिटं संपलेला की 21 मिनिटाला टँकर लागला असं नाही. एक टँकर पुढं काढला तो परत दुसरा लावायचा म्हणलं तर 10 मिनिटं जाणार, म्हणजे अर्ध्या तासाला एक ट्रिप भरणार, एका तासात 2 ट्रिप भरणार. 350 ट्रिपा जर भरायच्या तर किती तास लागणार कॅल्क्युलेशन. मग टँकरची संख्या संभाव्य की एकदा 350 नाही लागले, पहिल्यांदा 5, 10, 15, 20, 25, 30, 40, 100, 150, 200, 350, 400 असा आकडा गेला. परंतु ते टँकरची संख्या वाढत असताना हे टँकर फिडिंग पॉईंट भरायचे कुठं, आणि एका तासाला जर 2च भरू शकलो तर तेवढे टँकरचे पॉईंट निर्माण करावं लागतात. तिथे भरलं तर ते टँकर खाली करायला जाणार, खाली करून परत येणार. जर तितक्या लोकसंख्येच्या मानाने पाणी दिलं नाही तर लोकांमध्ये रोष तयार होत होता, लोकांना अडचणीला सामोरं जावं लागत होतं, जनावरांना पाणी नसायचं. पण ते बारकाईचं नियोजन सगळ्या अधिकाऱ्यांबरोबर बसून केलं. अधिकाऱ्यांबरोबरचा संवाद हा खूप मजेच नाही. जरी दुष्काळ असला तरी लोकांना एक खूप आधार देऊ शकलो. ती एक खूप मोठी अचिव्हमेंट माझी सभापती कालावधी. जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुम्ही तुमच्या मतदारसंघामध्ये कोणती कामं केली असं तुम्हाला वाटतं? तुम्ही कामं मी केली आणि लोकांना गरजेची होती. नुसतं जिल्हा परिषद म्हणून चालणार नाही, पंचायत समितीचा पण कालावधी तो 5 वर्षातून भरावा लागेल. तर तो जो 2.5 वर्षाचा सभापती पदाचा कालावधी होता त्या काळामध्ये नेमकं आपण काय करू शकतो याचं माझ्याकडे व्हिजन तयार झालं होतं. प्राथमिक शिक्षणामध्ये काम करण्याला खूप मोठा स्कोप होता. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये सर्वसामान्य ग्रामीण भागातील सर्वसामान्यांची गरजवंतांची मुलं शिकतात. मोठ्यांची मुलं इंग्रजी शाळेमध्ये बसमध्ये बसून जातील, येतील, ते तेवढ्या सुविधा त्यांना देऊ शकतात. परंतु सर्वसामान्य माणसाला मी काय देऊ शकतो, दर्जेदार शिक्षण दिलं पाहिजे, गुणवत्तापूर्ण शिक्षण आलं पाहिजे, त्याला कसं करावं, काय करावं, कशा करता शिक्षण घ्यावं हे समजलं पाहिजे. आणि हे समजण्याकरता शिक्षकांचा विश्वास निर्माण करणं क्रमप्राप्त होतं. शिक्षकांच्या अडचणी काय, शाळा भल्या चांगल्या पाहिजेत. शाळा भल्या चांगल्या जर पाहिजे असेल तर त्याच्याकरता निधी कसा आला पाहिजे हे एक महत्वाचं होतं. शाळा भल्या चांगल्या असून नुसतं शिक्षकांना प्रोत्साहन देऊन चालणार नाही,
तर पालकांचा सहभाग करणं गरजेचं. तिथं आर्थिक अडचणी येतात हे लक्षात आलं आणि मग ते आर्थिक अडचणी लक्षात आल्यानंतर मी ज्या शाळांचे स्नेह संमेलन करावे अशी त्यावेळेला सुरुवात झाली आणि स्नेह संमेलन घ्यायला सुरू केलं आणि त्याच्यात लोकसहभाग केला. मागच्या त्या 2.5 वर्षाच्या काळामध्ये आम्ही सुमारे 1 कोटी रुपये लोकसहभाग जमा केला आणि त्यातून मग शाळेला ते एअरशीट देणं, शिक्षण देताना शाळेकरता काही सुविधा उपलब्ध करून देणं, ज्या शाळांचे बांधकाम चालू असतील तिथं रंगकाम करायचं असेल तिथं रंगकाम करताना लोकसहभाग घेतला पाहिजे, जे दानशूर व्यक्ती करावे त्यासाठी प्रोत्साहित करणं. त्या स्नेह संमेलनाला मी माझ्या 2.5 वर्षाच्या कालावधीमध्ये जो 1 दिवस स्नेह संमेलनाचा असतो शाळेचा वर्षातला एक, मी सुमारे 145 ते 148 शाळांच्या स्नेह संमेलनाला उपस्थित आहे. तो संपर्क, टँकरचा संपर्क थेट जनतेशी. म्हणून मी जनतेमध्ये गेल्यानंतर पोहोचल्यानंतर तिथल्या अडचणी काय की साईटवर गेल्यावर समजतं. टँकरचं जे दिसलं तुम्हाला त्याच्यावरून मी पाणी काही योजना चालवली की नाही? एवढा जर का दुष्काळ आपल्या भागामध्ये आहे आणि त्याच्यामध्ये पाण्याचा प्रश्न मिटला नाही. येस मग तेच बरोबर आहे. टँकरच्या ट्रिपा कुठं भरायच्या ते फिडिंग पॉईंट तयार करत असताना नगर तालुक्यामध्ये 2 प्रादेशिक पाणी पुरवठा योजना आहे. एक बोरानगर आणि 42 गावे, दुसरी भोजपुरी आणि 18 गावे. हे दोन्ही योजना आपल्याला व्यवस्थितपणे सक्षमपणे चालवाव्या लागतील ही पहिल्यांदा माझ्यासमोर गोष्ट आली आणि त्यावेळेला मी सभापतीचा 4 सांभाळत असताना भोजपुरी प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेचं मला अध्यक्ष केले गेले. त्याचे खूप अवघड सुमारे 52 लाख रुपयाचं वीज बिल थकलेलं होतं. ती योजना कधी चालायची कधी चालतो, ती वीज बिल न भरण्यामुळे कनेक्शन कट व्हायचं, कामगाराला पगार नसायचं, उत्पन्न नसायचं, ही तिची परिस्थिती. पहिले अध्यक्ष आमचे मित्रच होते, त्यांच्याबरोबर आम्ही काम करायचो, परंतु त्यांच्याकडे असणारा कमी वेळ त्यामुळे ती योजना चालत नसेल तर अधिकारी त्यांना सपोर्ट नसायचा. त्या दोन्ही गोष्टी. मग जिल्हा परिषद काम करत असताना माझी जिल्हा परिषदचे जे सहकारी होते बाळासाहेब हाळ होते त्यावेळेला मला वाटतं नगरमध्ये रावसाहेब पाटील शेळके वगैरे ही जी कंपनी होती ते जिल्हा परिषदेत सगळं सहकार्यांनी, पंचायत समितीच्या माझ्या सहकार्यांनी मला खूप सहकार्य केलं आणि अधिकाऱ्यांनी सहकार्य केलं की त्यांना वाटलं का योजना चालवं लागतील, टँकर फिडिंग पॉईंट झाले पाहिजे आणि त्या लाभार्थी कोणाला पाईपलाईनचं पाणी गेलं पाहिजे हे लक्षात आलं. म्हणून त्या योजनेचा अध्यक्ष झालो आणि योजनेचा अध्यक्ष झाल्यानंतर कोणतीही योजना किंवा कोणताही संस्था चालवताना तिचा आर्थिक सोर्स मजबूत असले पाहिजे. शासन कुठपर्यंत सहकार्य करू शकतो, लोक अनुदान कुठपर्यंत देऊ शकतात ठराविक कालावधीपर्यंत आणि तो अनुदानाचा सरकार घेत असतो तर ती रन झाली पाहिजे. एकदा ती चालायला लागली तर ते अनुदान बंद केलं पाहिजे आणि ते स्वतःच्या पायावर उभं राहिलं पाहिजे. म्हणून त्या योजनेला आपण बरोबर सोर्स तयार केले, लोकांमध्ये जागृती केली. सगळ्यात महत्वाची प्रश्न होती की लोकांना विश्वास नव्हता वस्तू योजना चालू शकतो, कारण पाणी सोडलं का पाईप फुटणार, आज फुटलं का 8-15 दिवस दुरुस्त होणार नाही. मी अध्यक्ष झाल्यानंतर इतकं काम केलं की आज जर नादुरुस्ती योजना झाली तर मला लोकांचा फोन येतो, कांदे साहेब तुमची योजनेचं पाईप फुटलं, मी ऐकून घ्यायचो. पण माझ्या नंतर लक्षात आलं लोक म्हणतात कारले साहेब तुमच्या योजनेचा पाईप फुटला. पण मी विचारतो अरे तुमची योजना नाही, ही योजना आपली आहे, तुम्ही आपलं म्हटलं पाहिजे. माझी म्हणजे माझ्या मालकीची नाही ना आणि पाणी आपण लोकांना देतोय, आपली म्हटलं पाहिजे. मग ते लोकांच्या नंतर फोन यायला लागले, कारले साहेब आपल्या लाईनचा पाईप फुटला. ही आत्मीयता लोकांमध्ये तयार केली आणि लोकांना वाटायला लागली की योजना आपली याच्यावर मालकी आहे, आपण लक्ष ठेवलं पाहिजे, ही जनजागृती केली. आणि मग त्यावेळेला खऱ्या अर्थानं जी गाव होती प्रत्येक गावात पाणी गेलं पाहिजे, शुद्ध पिण्याचं पाणी मी त्यावेळेला पुरवायला सुरुवात केली आणि त्याचा जर यशोगाथा आता सांगायचं ठरलेलं आपण त्याला मीटर बसवलं. आता तुम्ही पोस्टमुळे विषय काय करून मानतो की पोस्टमुळे योजना तुम्ही एवढं सांगितलं त्याचं कौतुक केलेलं असं सांग केलं असं, पण तुमच्या या योजनेमध्ये जर का बघितलं तर विरोधकांनी मध्यंतरी पंचायत समितीला जाऊन तुमच्याविषयी तक्रार केली की याच्यामध्ये मोठा भ्रष्टाचार झालेला आहे आणि त्यांनी तुमच्या अध्यक्ष पदावरती हे केलं. दादा आणखी तुम्हाला अध्यक्ष पदावरून हटवण्यात आलं, काय सांगतात त्याविषयी? काय असतं, ज्यावेळेला ती योजनेवर माझ्यावरती आरोप झाले त्यावेळेला योजनेकडे सुमारे 1 कोटी रुपयाचे प्रोजेक्ट ठेवायला बँकेमध्ये एफडी केल्या. पण त्यांचं म्हणणं आलं का तुम्ही या ठेवी करताना आम्हाला विश्वासात घेतला नाही. ज्या वेळेला पंचायत संस्थेमध्ये नफा राहू शकतो हे जर लक्षात आलं तर तिथं आपण काही खाऊ शकतो का, चालू करून आहे का, अशी एक राजकारणाची दुर्दैवानं विभागणी झाली किंवा मानसिकता झाली. ते त्यांना नडलं आणि मी लोकांमध्ये पुढे पॉप्युलर होत होतो आणि ती 1 कोटी रुपयाच्या ठेवी ठेवून मला त्या योजनेकरता जर मुख्य जास्त खर्च कोणता येत असेल तर 9 वर्षाच्या अभ्यासामध्ये आठवत होतं का आपण लाईट बिल करता खूप खर्च येतो. 4.5 ते 5 लाख रुपये महिन्याचं लाईट बिल येतात आणि लाईट बिल भरायचं म्हणलं तर तितका इन्कम झाला पाहिजे. त्या गावाला जर पाणी पुरवठा केला तर 15 रुपयाला 1000 लिटर पाणी द्यायचं. किती पाणी दिलं किती इन्कम होतो, तिचे लाईट बिलाला खर्च किती होतो, शुद्धीकरणाला खर्च किती होतो, कर्मचाऱ्यांच्या पगाराला किती खर्च होतो, हे सगळे अभ्यास आम्ही केले होते.
मग याच्याकरता काय वाचवायचं असेल तर सोलर योजना करू शकतो असं माझ्या लक्षात आलं. आणि सोलर करता इंडियन ऑइलची पाईपलाईन बाबुर्डी, घुमट, वाळकी, खंडाळा आणि अकोले या 4 गावातून चालली होती. इंडियन ऑइलच्या पाईपलाईनला बरेच शेतकरी अडथळा करत होते, नुकसान भरपाई कमी मिळत होते. त्यावेळेला त्यांचा आमचा संवाद झाला आणि मग मी म्हटलं की तुम्ही CSRचे पैसे इथे दिले पाहिजेत आमच्या योजनेला. त्या गावाला तुम्ही काम करताना त्या मीटिंग मध्ये तर ते आपल्याला 1 कोटी रुपये द्यायला तेव्हा तयार झाली. ते 1 कोटी आणि हे 1 कोटी 2 कोटी रुपयाची सोलर योजना होणार होती. आणि राज्यातलं बहुतेक पहिलं सोलर योजनेचं काम प्रादेशिक घेणार होतं. देशातलं असेल कदाचित मला माहित नाही देशाचं, पण राज्यातले होणार होती. आणि 3 ते 3.5 लाख रुपये दर महिन्याचा खर्च वाचणार होता. फक्त फिक्स चार्जेस जे 1,00,000 रुपयाचे तेवढे द्यायचे होते. आणि ही झाल्यानंतर आपलं अस्तित्व धोक्यात येईल का काय असं कोणाला वाटलं असेल म्हणून भ्रष्टाचाराचे आरोप केले. पण मी त्याही वेळेला सांगितलं होतं, मी आक्रमकपणे माननीय मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना पत्र दिलं की ह्या योजनेची ताबडतोब चौकशी करा आणि दोषींवर कारवाई करा. जिच्याकडे 52 लाख रुपये थकबाकी, जिच्याकडे 1 लाख रुपये ठेवी निर्माण झाल्या, तिचा भ्रष्टाचार कसा होऊ शकतो? तसं पाहिलं तर मी हे पैसे खाऊ शकलो असतो. मग तुम्ही म्हणाल 1 लाख रुपये ठेवी कशा झाल्या, नफा जर होत नव्हता तर ठेवी कशा झाल्या? ह्या ठेवी निर्माण करताना मी तुम्हाला सांगितलं की दुष्काळामुळे मला योजनेचं अध्यक्षपद मिळालं. त्यावेळेला जे 4 बेड होते तिथं वाळूचे सँडचे बेड असतात फिल्टर करताना, आणि फिल्टर करताना तलावातलं पाणी कमी असल्या कारण गढूळ पाणी यायचं. गढूळ पाण्याने ते बेड चोकअप व्हायचे आणि ते बेड साफ करायचे म्हणलं ते एका बेडला सुमारे 1.5 लाख लिटर पाणी आम्हाला वाया जायचं. ते वाया जाणारं पाणी शेततळे केलं, ते शेततळ्यात साठवलं आणि त्या आसपासच्या शेतकऱ्यांना फळबागांसाठी पाणी उपलब्ध नसायचं, पाणी संपून जायचं कारण दुष्काळ. मग ते पाणी आम्ही 100 रुपये ट्रीटमेंट शेतकऱ्यांना द्यायचो. 100 रुपये एक 5,000 रुपयाचे टँकर देऊ आणि ते 100 रुपये मला माहिती होतं की वाया जाणार पाणी ते 100 रुपये आपण धरायचे नाही, त्याचं अकाउंट वेगळं ठेवू, 100 रुपये बाजूला काढायचे. ते पैसे ते वाचवले. त्यानंतर नगर तालुका सहकारी साखर कारखान्याला पाण्याची गरज होती त्या काळात. त्यांनी मला सांगितलं आम्हाला पाणी पाहिजे. त्यांच्याबरोबर अग्रीमेंट केलं, त्यांच्याकडून 5 लाख रुपयाचं डिपॉझिट घेतलं कारण ते पैसे वेळेत डिटेल करण्याची खात्री नव्हती. ते डिपॉझिट घेतलं, त्याची एफडी केली आणि त्यांना 50 रुपये प्रति 1000 दराने पाणी दिले. तो सोर्स तयार केला, हे अतिरिक्त पैसे येतील हे केलं आणि मग त्यातून त्या योजनेचा नफा झाला होता. त्याच्यामुळे त्यांनी आरोप केले, मला वाईट वाटायचं काय कारण नाही. माझ्या विश्वासाचं कारण होती त्यावेळेस एक आरोप झाला आणि मी चौकशी करा म्हणून सांगितलं होतं, ती पण झाली. पण त्याचं म्हणणं असं म्हणाल की काही क्रेशरचे तिथं कारखाने त्याला तुम्ही पाण्याचे टँकर पाठवत होते, काय हॉटेलला पाण्याचे टँकर पाठवत होते, त्यांच्या बिलाचं काय? प्रत्येक ठिकाणी मीटर बसवत होतं. इतकी पारदर्शकता होती. आपण पंप चालू किती वाजता केला, 1 नंबर पंप किती वाजता चालू केला, 2 नंबर पंप किती वाजता चालू केला, ते चालू केल्यानंतर पाणी WTP म्हणजे वॉटर ट्रीटमेंट प्लांट मध्ये किती वाजता आलं, किती वाजता आल्यानंतर लेवल किती होती, ज्या वेळेला पंप चालू केले त्यावेळेला विजेच्या मीटरचं रिडिंग किती होतं, पंप बंद करताना रिडिंग किती होतं, आज रिडिंग किती झालं, कोणत्या किती तास पंप चालले आणि किती मीटर जळालं हे, आणि किती पाणी उपसा केला, किती पाणी आलं आणि आलेलं पाणी कुठं वितरित केलं याचं अकाउंटिंग आहे. प्रत्येक टाकीला वॉटर मीटर बसवलेलं होतं. ते जर म्हणत असतील तर त्याचा चष्माच खराब असेल तर त्याला मी उत्तर द्यायला द्यायचीच नाही. ही चर्चा अशी चालू राहणार आहोत. छोटेसा एक ब्रेक घेऊया. ब्रेक नंतर पुन्हा आपण संदेश काढले यांच्यासोबत विकासावर बोलू, काही यावर चर्चा करूया. राम एजन्सी सादर करत आहे सॅमसंग बिग टीव्ही फेस्टिवल ऑफर. ब्रँडेड इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या रूपाने सजेल आपले घर सुंदर. त्वरा करा, ही ऑफर राम एजन्सीच्या तिन्ही शोरूम मध्ये 14 सप्टेंबर पासून मर्यादित कालावधीसाठी उपलब्ध. शाखा मार्केट यार्ड, नवी पेठ आणि सावेडी, अहमदनगर. सेलिब्रेट न्यू एरा इन AL एंटरटेनमेंट. ब्रेक नंतर पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं स्वागत. विकासावर बोलू काही या कार्यक्रमामध्ये आज संदेश कारलेजी इथं आहे आणि आपण त्यांच्यासोबत चर्चा करत आहोत. संदेश कारलेजी आता आपण भोसपुरीत सांगितलं, पण संदेश कारले हे प्रत्येक स्टंट पाहिजे लागतात असं एक आरोप लागतो. तर तुमचे आंदोलन मी जोडून बघितलेले, कधी कांदा भेटा फेकून आणा, कधी त्या आपलं मार्केट यार्डला उपोषणाला वापरा. तुमचे सगळे असे स्टंट पाहिजे जे असतात किंवा टोल नाका घालून टाकलं किंवा जगात नाका झाला, असे जे तुमचे आंदोलन ते आक्रमक असतात. आक्रमकच आंदोलन करायला पाहिजे, ते स्टंट पाहिजे असतील. हे जे आंदोलन असतील वारंवार निवेदन देऊन, वारंवार समज देऊन, एकदा दोनदा सांगून जर कळवलं नाही समोरचं तर तसं असेल तर कसं वागवं लागतं. मला वाटतं कांद्याचे आंदोलन तुम्हाला पण मार खावा लागला होता. मला पण व्यापाऱ्यांनी मारलं होतं त्यावेळेला. मी मार खाल्ला, माझ्या सगळे शर्ट पाठवलं. मला 4 व्यापाऱ्यांनी नाथांनी मारलं होतं, नाथांनी मार खाल्ला होता.
जकात नाका ज्या वेळेला जाळला तेव्हा तिथं परिस्थिती तुम्ही पाहून घेतली असेल तर त्या वाहन चालकाला जकात नाक्यावरचे कर्मचारी शस्त्र मारत होते आणि मी तिथं थांबलो नाही. मी म्हटलं आपण इथं जर थांबलो तर खूप मोठं नव्हे, आपण थांबायचं. मी निघून आलो. पुढे आल्यानंतर मला त्या ज्याला मारत होते चालकाचा मेवणा शिवसैनिक होता, आरंगावचा मारुती विटेकर म्हणून, त्याच्या मेवण्याला मारत होते. तर त्यांनी मला सांगितलं का असं असं मारू राहिले तुम्ही, तिथे जा. आम्ही गेलो तर तिथं भांडण ते आम्ही गेल्यानंतर तर आणखी मारायला लागले. मग जर समजा अन्याय त्याच्यावर होत असेल, मी बाळासाहेबाचा शिवसैनिक असेल, मी शेंड तर नक्की नाही ना. पण दादागिरी उत्तर दादागिरी नाही द्यायचं तुम्ही म्हणून मारीकडून मग त्याच्याशिवाय पर्यायच नाही ना. प्रशासन दखलच घेणार नाही, पोलीस स्टेशन नोंदच घेणार नसेल तर काय करणार. तसा प्रकार नगर 2 रोडला एका सरदारजीला मारलं होतं, परत प्रांतीय माणसाला मारलं होतं. त्याने ट्रेलर आळवा लावला, रस्ता बंद केला होता. त्याने जेव्हा सांगितलं तेव्हा तो नाका महापालिका हद्दीच्या बाहेर होता आणि उपसून फेकून दिला नाका. चुकलं काय? शेवटी आक्रमकपणा जर केला नाही तर समोरचा भाग निर्माण होणार नव्हता. आज मला आक्रमकपणा करावं लागत नाही, कोणाचं गचून धरावं लागत नाही. फक्त मी गेलो ना, आम्ही गेलो तर काम होतं आणि नाव सांगितलं तरी काम होतं. अक्षरशः काही कार्यकर्ते तर फक्त सांगतात का आम्ही काम नसेल होतं संदेश कार्यालय सांगू का, ते समोरचा अधिकारी आपुलकीने म्हणतो नाही यार त्या आमचे मित्र काय अडचण तू सांग, की आपुलकी तयार केली. मी त्यांच्यावरती जरब नाही बसवली. अंतरात्म्यापासून संदेश काढणे आपला माणूस ही आपुलकीची भावना सुद्धा प्रत्येक अधिकाऱ्यात पदाधिकाऱ्यात निर्माण झालेली नाही. कोणी जळतुकडे पाण्याने माझ्यावर जळत नाही. मला एक माहिती, माझ्या तोंडावर किंवा कोणत्याच राजकारण्याच्या तोंडावर कोणीच कोणाला वाईट म्हणत नाही, परंतु पुढे गेल्यानंतर मात्र चांगलं बोललं पाहिजे, आपुलकी आली पाहिजे. त्यांच्या शिवाय साप खायचेच नाही हे मला आज माझ्या आई वडिलांनी आणि माझ्या नेत्यांनी शिकवलेलं. तुमच्यामध्ये आता किती केसेस दाखल? आता एकच केस राहील, 28 गुन्हे दाखल होते. सगळे मिटवट माझ्या काळात राजकीय गुन्हे काढून घ्यायचे होते ते आता आपण त्या एक जे अर्धा फायदा घेऊन बरीच राजकीय नील झाली. आता आपण विधानसभा होती, तुम्ही विधानसभा लढवायची मताचे तुमच्या जर का आपण बघितलं तर महाविकास आघाडीकडून आहे म्हणजे सगळे 3 मित्र पक्षांकडून उमेदवार आहेत की ज्यांना निवडणूक लढवायची. तुम्हाला नेमकी निवडणूक का लढवायची नाही का, आमदारकी का पाहिजे? कारण तुम्ही आता म्हणते की मला मध्ये असं वाटत होतं की राजकारण सोडून द्यावं, मला आमदार केला पाहिजे. काय झालं, आज मी राजकारणात थांबावं असं माझं मत म्हणतोय, कारण कुटुंबाला वेळ न देणं वगैरे या गोष्टी खूप आहे. 24 तास काम करतो, रात्री दिवस कधीही घेऊन येतो. ही सेवा देणं महत्वाचं आहे. परंतु जिल्हा परिषदेमध्ये काम करत असताना आम्हाला शाळा असेल, अंगणवाडी असेल, बांधारी असतील, रस्ते असतील, त्यामध्ये कोणतं लिमिटेशन आहे. यामध्ये धोरण बदललं पाहिजे. धोरणात्मक निर्णय घ्यायला जिल्हा परिषदेमध्ये लिमिटेशन येते. पण आपण जर धोरणात्मक निर्णय घ्यायचा म्हटलं तर विधानसभा मोठं ठिकाणी आणि जे धोरण ठरवतो तिथं जर आपण धोरणात्मक निर्णय घेऊ शकतो. उदाहरणार्थ एक गोष्ट मी सांगू शकतो, विजेचे आंदोलन मी खूप केले. अगदी विजेच्या त्यांच्या ऑफिसला कुंड लावून त्याला कोंडून घेतलं, पण आडत नाही तर कुठून येणार. वीज निर्मितीचा प्रॉब्लेम. आज सगळ्या अर्थसंकल्पाचा विचार करा. पहिल्या काळामध्ये ज्यावेळेला अर्थसंकल्प व्हायचे, माननीय खासदार दादा पाटील शेट्टींनी मला सांगितलं होतं, अरे बाबा ज्यांनी माझ्यावर खूप प्रेम केलं राजकारणात, अगदी मुलागत, मी नाव याचं विसरून गेलो, परंतु त्यांनी मला सांगितलं की प्रत्येक बजेटला 1 लाख 2 लाख अशी काही हजारांमध्ये काही कोटींमध्ये तरतूद व्हायची वीज निर्मितीसाठी. आज एखादं बजेट दाखवा वीज निर्मितीसाठी त्यांनी तरतूद केली, अजिबात नाही. कारण बजेट निर्माण करताना खर्चच भागत नाही, अशी आज राज्याची दिवाळखोरी. मग शेतकऱ्यांना दिवसा लाईट मिळत नाही, जी मिळते ती 8 तास मिळते. मग ते 8 तास 24 3 शिफ्ट मध्ये मिळते. इकडे सकाळी असते, तिकडे रात्री असेल, इकडे असेल. शेतकरी रात्री तिथं जातात. आज रात्रीचं तुम्ही जर शहरातून बाहेर निघत अंधारात जाऊ शकत नाही, तुम्हाला पद्धती आहे. शेतकऱ्याला पद्धती आहे, कुठं घरातून बाहेर निघत त्याला काय आहे का, त्याला एक मोबाईलची टॉर्च किंवा आपल्या बॅटरीचं काय काय टॉर्च होऊन जायचं. मग तिथं जाऊन त्यांनी दारा धरायचं, त्यांनी जाऊन तिथं शेती करायची. मग मी त्याच्यासाठी काय करू शकतो, मी याच्यावर विचार केला. मग मी सोलरचं घुसखोरचा विचार केला. मी चिचंडी पाटीलचं प्रतिनिधित्व करत असताना त्या ठिकाणी जी फिटरची लाईट म्हणजे शेतीची लाईट होती, तिच्यावरती पाणी पुरवठ्याच्या मोटर चालू होत्या आणि 8 तास पाणी पुरवठ्याची मोटर चालू राहिल्यामुळे 12 दिवसांनी चिचंडी पाटीलला पाणी यायचं. मग तिथे एक्सप्रेस फिटर करायचं. 20 लाख रुपये मागितले, 20 लाख रुपये एका वेळेला जिल्हा परिषदेतून देऊ शकत नव्हतो. मग तिथं काय करायचं, डोक्यात चालवलं अपारंपरिक ऊर्जा स्रोत जे आपल्याला घुसखोरीला करायचं होतं, मला आपण इथं करू. मग तिथं करत असताना 7.5 हॉर्सपावरच्या मोटरला करायचं होतं, परंतु ते न करता मी 15 लाख रुपयामध्ये 20 हॉर्सपावरच्या मोटरला सोलर केलं. त्याच्यावरती प्रचंड अभ्यास केला. आज सोलर वरती ते विजेचं पाणी उपसा होतो. 8 तासामध्ये जे तिप्पट पाणी पाहिजे तितकं पाणी आपण 23 हॉर्सपावरच्या मोटरीने देतो. चिचंडी पाटीलच्या लोकांना 3ऱ्या ते 4थ्या दिवशी पाणी येतं. ग्रामपंचायतचं बिल 500 ते 300 रुपये ते 500 रुपये बिल येतं. म्हणजे 7,500 तो खर्च वाचला. ते मॉडेल आहे. ते मॉडेल मी लक्षात घेऊन माझ्या अशी एक संकल्पना आहे की आपण प्रत्येक शेतकऱ्याला
एक सोलर युनिट देऊन टाकायचं. कारण आज शेतकऱ्यांसाठी सरकार सबसिडी देतं, वीज वितरण कंपनीला सबसिडी देतं आणि सरकारचा तो खर्च होतो. गव्हर्नमेंट स्कीम आलेली ना आता सौर ऊर्जेची आली, परंतु ज्याला लाईट नाही त्यासाठी आली. माझं मत आहे की ज्याच्याकडे पहिलं वीज कनेक्शन असेल त्याला पण देऊन टाकायचं. त्याला दिल्यानंतर त्याचा दिवसाच्या सूर्यप्रकाशात त्याचा 8 तास भरणं होऊ शकतं. ज्या वेळेला आभाळ असेल त्यावेळेला पाऊस काळ असतो, त्यावेळेला त्याला कमी वीज असली तर वीज चालू शकतं आणि 4 ते 5 वर्षात सरकारने गुंतवलेले पैसे परत येऊ शकतात. ज्या वेळेला कोरडवाहू क्षेत्रामध्ये त्याचं मोटर बंद असेल त्यावेळेला नेट मीटर बसवल्यानंतर ती लाईट परत पुन्हा येते. एखाद्या ठिकाणी डीपी जर जळाली तर 8-15 दिवस त्या शेतकऱ्याला ती मिळत नाही. ती न मिळाला शेतकऱ्याला जनरेटर लावावं लागतं. एक भरणं केलं तर 1000-1500 रुपये शेतकऱ्याचे डिझेलला जातात. मग शेतकरी नकारात्मक भूमिकेत जाऊन शेतकरी वीज बिल पण भरत नाही. आपण जर सोलर दिलं, जर एखादं गाव आपण केलं नियोजित प्रायोगिक तत्वावर, तिथल्या डिब्या जाणणार नाही, शेतकऱ्यांना दिवसा वीज उपलब्ध होऊ शकते, शेतकऱ्याचे जीवन सुखी समाधानी होऊ शकते. कारण चोराची भीती राहणार नाही आणि साप वगैरेची भीती राहणार नाही. आणि हे पैसे 5 वर्षात परत सरकारला मिळतात. 5व्या वर्षानंतर सरकारला अनुदान पण द्यावं लागणार नाही. ही माझी शेतकऱ्यांच्या बाबतीत खूप मोठी संकल्पना आहे. तर जी केली तर एखादं गाव प्रायोगिक तत्वावर करून आपण सगळ्या राज्यात योजना राबवू शकतो. म्हणून मला पहिल्यांदा आमदार व्हावं लागतं शेतकऱ्यांची यातना कमी करण्यासाठी. तुम्ही सांगता शेतकऱ्यांची यातना कमी करण्यासाठी तुम्हाला आमदार व्हावं वाटतं, परंतु मला एक सांगा की पारनेर विधानसभा मतदारसंघामध्ये असं कोणतं काम तुम्हाला वाटतं की हे काम व्हायला पाहिजे होतं इतक्या वर्षात पण झालं नाही आणि त्यासाठी तुम्ही प्रयत्न करतो? कारण ज्यावेळेला मी हे बोलत त्यावेळेला मागच्या लोकप्रतिनिधींचा तो कमीपणा आहे का असं वाटेल, परंतु ज्या वेळेला जी गरज असेल ते काम तो लोकप्रतिनिधी करत असतो. मागच्या वेळेला आम्ही ज्यावेळेला अभ्यास केला त्यावेळेला पारनेरमध्ये पिण्याच्या पाण्याची योजना शुद्ध पारनेर शहराला हंगा तलाव होतो. आज हंगा तलाव भरला म्हणून पिण्याचं पाणी मिळतंय, परंतु ज्यावेळेला हंगा तलाव आटून जातो त्यावेळेला पारनेर शहराला पाणी मिळतंय. काळूर पाटण 16 गावाची योजना आहे, तिथलं मांडवळ धरणातून आहे. मांडवळ धरण आटून गेलं तर ती योजना चालत नाही. त्याच्यामध्ये लोकांची पण उदासीनता असते की 12 महिने 24 तास ते योजना चालल्या पाहिजेत. पिण्याचं शुद्ध पाणी मिळतं, शुद्ध पाणी मिळाल्यानंतर आजार होत नाही, पोटाचे आणि कसलेच आजार होत नाही. हा अनुभव घुसखोरी पाणी पडतो. पिण्यासाठी स्वच्छ पाणी प्रत्येकाला आणि माझ्या माता बहिणीच्या डोक्यावरचा हंडा उतरवणं हे माझं स्वप्न आहे, जे स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट सेनापती बाळासाहेब ठाकरे आणि मीराताई ठाकरेंनी पाहिलेली. 95 ज्यावेळेला सरकार आलं त्यावेळेला एकाच दिवशी 15 ते 20,000 कोटींच्या वार्षिक पाणी पुरवठा योजनेचे टेंडर निघाले होते. ते फक्त एकच कारण होतं की बाळासाहेबांनी सांगितलं होतं की मी माता भगिनींना डोक्यावरचा हंडा उतरवणार. आता मला एक सांगा की तुम्ही विधानसभेसाठी मागच्या सुद्धा तिकीट मागितलं होतं, तुम्ही इच्छुक होता, परंतु तुम्हाला तिकीट देण्यात नाही आलं. आता यावेळेस सुद्धा तुम्ही तिकीट मागतात, परंतु जागा नेमकी कोणाला जाईल आणि तुम्ही पावतीचे इशारा पण द्या की सन्मानाने जागा द्या, नाहीतर बंडू घरी आठवले. काय होते कधीतरी काम करत असताना आपण जे काम केलंय, जो त्याग केलाय, जो प्रामाणिकपणा दाखवलाय, त्यातून मला ती मिळालं पाहिजे. माझी भूमिका तयार होती. मित्र पक्षाला जागा केली तर त्यांनी ती मागावली, तो त्यांचा हक्क आहे. त्यावेळेला मग द्विधा मनस्थिती मला हे करायचंय, त्यांनी सांगावं आम्हाला काय करायचंय आणि केलं पाहिजे. माझं मत आहे शेवटी लोकशाहीमध्ये प्रत्येकाला ज्याचा त्याचा अधिकार आहे. मला द्विधा मनस्थितीमध्ये बंडखोरी का करू नये. कधी कधी पक्षाने विचार केला पाहिजे. पक्षाने कार्यकर्त्याचा बळी किती दिवस द्यायचा एखाद्याचं, ज्याची लायकी असेल त्याचा. तुमची लायकी असताना जर अन्याय होत असेल तर एखाद्या अपवादात्मक परिस्थितीमध्ये आपण थांबायला तयार असतो. मागच्या वेळेला विजय आवटे साहेबांना उमेदवारी मिळाली, मला मान्य होती ती शिवसेनेची होती, ते थांबणं गरजेचं होतं. मी पक्षनिष्ठ म्हणून माझी पक्षनिष्ठा म्हणून कोणी वीक पॉईंट समजू नये. क्योंकि मला भावना आहेत, माझ्या इच्छा आहेत, माझ्या वैयक्तिक इच्छा नाही. हे शेतकऱ्यांसाठी मला काहीतरी करायचे, मी ते करू शकतो. याला जर कोणी मोर घालता असेल तर मी म्हणतो तुमची भाषा करणार चुकीचं काय. म्हणजे यावेळेस जर का तुम्हाला उमेदवारी मिळाली नाही तर तुम्ही बंडखोरी 100% करणार. 100% करणार का नाही, त्या कार्यकर्त्याच्या भूमिकेवर किंवा समोरची काय करते त्याचा तो निर्णय घेऊ शकतो. पण मी का करू नये, मी याच्यासाठी करतो. सांगा पक्षश्रेष्ठीने विचारावं किंवा महाविकासाने विचार करावा की काय होऊ शकतं नेमकं. शिवसेनेला जागा मिळाली पाहिजे, शिवसैनिकांना रोष तो थांबला पाहिजे कुठेतरी, आणि तो न थांबल्यामुळे त्याच्या अडचणी वाढू नये तीच माझी इच्छा आहे. म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जे आहे ते दुसरा निलेश लंके होणार का काय? नाही, निलेश लंकेला काढून टाकलं होते. मग तुम्ही असं केलं तर तुम्हाला काढून टाकते ना. तुम्हाला थोडी सत्ता विचार काढणार, तुम्हाला काढणारच नाही. मी माननीय पक्षप्रमुखांना भेटणार, सगळ्यांना भेटणार, त्यांना ही भूमिका समजून सांगा. त्यांनी सेवा कोण साहेबांनी दिलं त्यांना पण भेटेल ना. भूमिका मांडल्या पाहिजे आणि आपल्याला निवडून येणारा उमेदवार दिला पाहिजे. मला त्याच्याबद्दल काही बाकीचं बोलायचं तर निवडून येणार आणि काम करणं ह्या दोन गोष्टी जर दिल्या तर महाविकासाकडे अधिक बळकट होऊ शकते, चांगलं काम करू शकतात, लोकांना फायदा होऊ शकतो. पुढचं पण काही दिवस
लोकांना जर फायदा झाला तर लोक म्हणतील यांची धोरणं चांगली आहेत, हे मला वाटतं. संदेश कारलेजी आपण आम्हाला वेळ दिल्याबद्दल तुम्ही खूप खूप आभार. हे ओके संदेश कारले अतिशय सर्वसामान्य घरातून आलेला एक कार्यकर्ता, शिवसैनिक. मनामध्ये जर का आपण पाहिलं तर धगधगी आग असते त्यांच्या. मी त्यांचे अनेक आंदोलन जाऊन बघितले, आक्रमकपणा आणि सगळ्यात मेन गोष्ट म्हणजे कशाला घाबरायचं नाही. किती गुन्हे दाखल झाले तरी काही नाही. आता त्यांनी सांगितलं, मला वाटलं खूप गुन्हे त्यांचे होते असेल, कारण मी त्यांच्यासोबत स्टार्ट पासून त्यांच्या बातम्या मी कव्हर केलेले. कधी कांदे त्यांच्यासोबत, कांदे सुद्धा आम्ही सुद्धा खाल्ले. त्यांनी टोल नाका जगत नाका एकदा जाळून टाकला होता. अनेक असे आंदोलन त्यांचे जाऊन बघितले की ते अतिशय आक्रमक होतात. परंतु आक्रमक होत असताना एमएससीबी मध्ये जर आपण पाहिलं, एमएससीबी मध्ये सुद्धा पाहतात त्यांनी मृत जी बॉडी होती ती त्या ठिकाणी ते घेऊन गेलेले. म्हणजे साधं सुद्धा आंदोलन त्यांचे कोणतेच असतात. संदेश कारले यांचं आंदोलन चालू आहे असं ऐकलं की सगळे पत्रकारांना आवर्जून जाणार, कारण त्यांना माहिती की आंदोलन साधं सुद्धा नसतं. आणि आज जर आपण पाहिलं तर तळमळे ते सांगतात की मला आमदार का व्हायचं. आमदार याच्यासाठी व्हायचं की शेतकऱ्यांचे जे प्रश्न आहे ते मला सोडवायचे आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे त्यांनी त्यांच्यासोबत राहिलेले शेतकऱ्यांसोबत अनेक प्रश्न शेतकरी त्यांना आपला माणूस म्हणून सांगतात, जवळून सांगतात, ते आपला मुलगा समजतात आणि त्यामुळे त्यांना ही विधानसभा लढवायची. परंतु आता नेमकं पुढं काय होणार, त्यांना तिकीट मिळणार का नाही मिळणार हे पण महत्वाचं आहे. आणि जर का तिकीट नाही मिळालं तर ते बंडखोरी करणार का हे सुद्धा पाहण्याचं. आणि एक महत्वाचा मुद्दा होऊन गेला, या सगळ्या गोष्टीतून शेतकरी जो माल पिकवतो त्याला मिनिमम सपोर्ट प्राईस मिळाला पाहिजे. एमएसपी म्हणते ती मिळत नाही. ती कांद्याला बी असावी, दुधाला पण असावी, की त्याच्यावरती ग्रामीण भागात हा प्रकार चालतो. त्या दोन गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. कारण कांद्याला पण काही याच्या बाहेर कमी भाव झाला तर सरकारने खरेदी केला पाहिजे, स्टॉप केला पाहिजे. जेव्हा भाव वाढतील त्याला सरकारने तो बाजार आणला पाहिजे, जेणेकरून खाणाऱ्यालाही त्रास होणार नाही आणि विकणाऱ्याला त्रास होणार नाही. सरकारची भूमिका अशी आहे का याच्यावरती शंका निर्माण होती. आणि सरकारवर अंकुश ठेवणारा प्रतिनिधी घ्यायला पाहिजे. सरकार हादरलं पाहिजे. हो, झेडपी मध्ये जर आम्ही गेलो तर झेडपी एकदम टाईट करून टाकतो, सरकार झालं पाहिजे. तुम्हाला एक प्रश्न मला पण विचारतो आहे, तुम्ही महायुतीच्या संपर्कात आहात? मी महायुतीच्या संपर्कात अजून अजिबात नाही. नाही, आता सध्याला जर पाहिलं 2 दिवसापासून चालू आहे की महाआघाडीचा एक मोठा नेता हा महायुतीच्या संपर्कात आहे म्हणून. तर मग तुम्ही महायुतीच्या संपर्कात आहात का? मी तर अजून संपर्कात नाही, पण माझ्या संपर्कात ते दोन राष्ट्रीय, पण मी नाही कोणा संपर्कात. तुम्हाला येस म्हणणं नाही, काही नाही, काही नाही. माझी विचारणं होतेच असते ना. शेवटी चांगल्या माणसाला विचारणं म्हणून त्यांचं बिघडलं काही ना, आपली किंमत त्याच्याबद्दल मी त्यांचे आभारी. तुम्ही प्रश्न विचारला म्हणून त्यांचा आभारी, पण मी अजून माझ्या पक्षाला तुम्हाला विचारणं आली महायुतीकडून, विचारणा करणं त्यांचं काम असेल ना. झाली तुम्हाला विचारणा, त्याच्याबद्दल सस्पेन्स मी चांगल्या तुम्ही आता मला त्यांच्याकडून चांगला माल जर दिसला तर आपण म्हणतो ही भाजी चांगली, भाजी थोडी केवढं विचारतो, मला विचारलं म्हणून बिघडलं काही. म्हणजे एक सर्व सामान्य घरातला माणूस की आता सर्व शेतकरी जे वर्ग आहे त्यांचे प्रश्न त्यांना सर्व माहिती असतात, त्यांच्यासाठी ते लढा देतात, वेळ प्रसंगी रस्त्यावर उतरतात. अनेक आंदोलन आपण पाहिले, अतिशय आक्रमक असे आंदोलन करतात. त्यांच्याशी आपण चर्चा केली, त्यांच्याकडून विजय जाणून घेतलं. आणि हीच आपली चर्चा आहे की विकासावर बोलू काय, विकासावरती कोण बोलत नाही आजकाल. नुसतं हेनी काय केलं, त्यांनी काय केलं, एकमेकावर टीका टिप्पणी हे चालू आहे. परंतु आपला जो कार्यक्रम आहे तो फक्त विकासावर बोलू काही यावर. आज तुम्ही या ठिकाणी आले त्यातला आणखीन एक मुद्दा आहे, इथे सुपा एमआयडीसी मध्ये स्थानिकांना कायम स्वरूपाचा रोजगार मिळत नाही, परमनंट न करणं वगैरे, ह्या पण बऱ्याचशा अडचणी ते ज्या गेल्यानंतर समजतात. आज पारनेरमध्ये भूमिपुत्र शेतकरी संघटनेचं एक पाण्याबद्दलचं आंदोलन चालू आहे, ते पण चालू. पण दुर्दैवानं आज त्यांनी ज्यावेळेला आंदोलन केलं त्यावेळेला घ्यायला फुल भरून चालेल. त्यामुळे लोकांना त्याची ग्रॅव्हिटी नाही. म्हणजे पाण्याचा प्रश्न, रोजगाराचा प्रश्न, भावविकीकरण झालं, परंतु स्थानिकांना कायम स्वरूपाच्या नोकऱ्या नाही, त्याकरता पण पडत भांडवली आंदोलन चालू आहे. म्हणजे हे होऊ नये किंवा त्यांना न्याय मिळावा. पण माझी बेरोजगारी, रोजगारी याच्यावर तुम्ही भूजन नक्कीच पारनेर नगरमध्ये आहे. हा दुष्काळी म्हणजे नगरमध्ये येते पारनेरला आहे. पारनेर नगर आमचं एकच आहे. हाक मारली तरी पारनेर नावाचा तो, पारनेरचे लोक थोडं काम असतील तर नगरला येतात. त्यामुळे पारनेर नगर तर खूप, परंतु आता वेळ आपल्याला बंधन आहे, त्यामुळे आपण या ठिकाणी चर्चा थांबवतो. पण तुम्ही या ठिकाणी आलात, तुम्हाला पुढील कार्यासाठी खूप खूप शुभेच्छा आमच्याकडून. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.